नमस्कार मित्रांनो, सिनेमा मंत्री 24 चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एप्रिल मे 99 हा एक फील गुड मराठी चित्रपट मी बघून आलेलो आहे. 90sच्या त्या काळात तुम्हाला परत जायचं असणार. ती मैत्री, तो जो शाळेच्या उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या होत्या आणि त्यात आपण काय जे काही धमाल करायचो ते गावाकडची मजा सगळं काही अनुभव करायचं असणार ना, तर हा चित्रपट आवर्जून बघा. आणि स्पेशली कोकणात ज्यांचं बालपण गेलेलं आहे त्यांनी तर हा चित्रपट बघायलाच पाहिजे. आणि यात पहिल्या फ्रेम पासून जे कोकण दाखवण्यात आलेलं आहे, जो समुद्री किनारा आहे, जे हिरवळ आहे, त्याच्यानंतर जे शॉट घेण्यात आलेले आहे, इतक्या चांगल्या प्रकारे कोकणाला दाखवण्यात आलेलं आहे. श्रीवर्धन नावाचा प्लेस दाखवण्यात आलेला आहे. या चित्रपट बघितल्यानंतर मी गॅरंटीने सांगतो की लोक कोकणात फिरायला जाणार, कारण की इतक्या ब्युटिफुली ही मूवी शॉट झालेली आहे की खूप दिवसानंतर असा एक मराठी चित्रपट बघितला की इतक्या चांगल्या फ्रेम्स बघायला भेटल्या. फील गुड एक सिनेमा आहे. याच्यात प्लॉट जाणून घेण्याची काही गरज नाहीये. याच्यात 4 मित्रांची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे. यात प्रसाद आहे, सिद्धेश आहे, कृष्णा आहे आणि जाई आहे. आता जाई कशा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गावात परत आलेली आहे आणि या तिन्ही मुलांना इंग्रजी शिकवते. आणि हे मूवी तुम्हाला एक रोलर कोस्टर राईड ऑफ इमोशन्स मध्ये घेऊन जातात. तिथं तुम्ही हसणार, रडणार आणि तुम्हाला मूवी आठवणीत राहणार इतकी गॅरंटी मी घेतो. आणि हे जे 4 कॅरेक्टर्स मी म्हटले आणि यांना जे परफॉर्म केलेले ऍक्टर्स आहेत त्यांचं काम इतकं चांगलं आहे ना की तुम्हाला वाटणारच नाही की लहान मुलं परफॉर्म करत आहे. मी याच्यासाठी ना डायरेक्टर रोहन मापुसकर यांचं कौतुक करतो की त्यांनी खूप चांगलं काम या मुलांपासून करून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर मला जर कोणता कॅरेक्टर मला आवडला आहे सगळ्यात जास्त तर तो एक आजीचा कॅरेक्टर आहे. म्हणजे तो कॅरेक्टर बघून ना मला खरंच माझ्या आजीची आठवण आली. म्हणजे ज्या प्रकारे ती राजेश्री मॅमनी परफॉर्म केलेलं आहे ना, त्यांना जे डायलॉग्स भेटलेले आहे आणि जे लाईफ लेसन्स त्यांनी त्या डायलॉग्स मध्ये दिलेले आहे ना, ते खूप चांगले डायलॉग्स होते आणि तुम्हाला हा कॅरेक्टर आठवणीत राहणार याची मी गॅरंटी देतो. आणि अजून एक जमेची बाजू या मूवीची मानायची राहिली तर जे म्युझिक मूवीच आहे ना खूप चांगलं आहे. खूप दिवसानंतर चांगले मराठी सॉंग्स ऐकायला भेटले आणि पिक्चरायझेशन सुद्धा चांगलं झालेलं आहे. जे तकुंबा सॉन्ग आहे, समर हॉलिडे आणि त्याच्यानंतर जई, हे तिन्ही सॉंग्स मला मूवी मधले खूप छान वाटले. मूवीच्या ड्रॉबॅक्स बद्दल बोलायचं झालं तर फक्त मूवी थोडा मला लेंथी वाटला. सेकंड हाफ मध्ये कुठेतरी 15 मिनिट जर अजून ट्रिम झाले असते ना तर अजून इम्पॅक्ट वाढला असता. पण ह्या सगळ्या मायनर गोष्टी आहे. हा मूवी तुम्हाला त्या मेमरी लेन मध्ये घेऊन जाणार. म्हणजे तुम्हाला तो 90sचा काळ उभारणार आणि खूप दिवसांनंतर तुम्ही काहीतरी ना एक स्वीट इनोसंट असा तुमच्या मधला जो निरागसपणा आहे तो तुम्हाला अनुभव करायला भेटणार. आणि या सोशल मीडियाच्या टाइम मध्ये ना जर परत तुम्हाला ते मोमेंट्स रिलीव्ह करायचे आहे तर आवर्जून सहपरिवार हा चित्रपट बघा.